गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? तर आज तुम्ही म्हणाल की आज इतक्या सकाळी सकाळी, तर हो, सकाळचे वाजलेले आहे 5:30. तर आज मी तुम्हाला अशा जागी घेऊन जाते आहे की जिथे खूप फक्त आणि फक्त मस्ती, फन आणि बिलकुल म्हणजे एक्झरसाइज, झुंबा हे सर्व काही होणार आहे. तर तुम्ही बनवून राहा व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत. सकाळचे वाजलेले आहे 5:30. तर 5 वाजता उठून सर्व रेडी होऊन गेलो आहे. आज माझ्या जाऊबाई, तर बघू शकताय अंधारच आहे सर्वीकडे, उजेडलेलं नाही आहे. तर आम्ही निघालेलो आहे आता. तर तुम्हाला बनवून राहा. इथे काही खास गेस्ट आलेले आहे आणि ज्यांना तुम्ही सर्व ओळखता आहे. तर सस्पेन्स आहे, तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्कीच कळणार आहे आपण कुठे जातो आहे. तर आणि कधी काय आहे ना की आपली एवढं टेन्शनफुली लाईफ आहे, म्हणजे टेन्शनफुली म्हणजे असं सिरियसली जरी काही नसलं तरी प्रत्येकांच्या लाईफमध्ये काही ना काही असतं. तर यामधून थोडा वेळ काढून आपण स्वतःसाठी वेळ द्यायचा असतं आणि काहीतरी असं करायचं असतं की ज्याने आपल्याला एनर्जी आणि मूड फ्रेश राहील, असं काहीतरी करायचं असतं. तर असंच काही करायला आम्ही आलेलो आहोत आता. इकडेच आहे, आमच्या एरियामध्येच आहे हे. तर थोडं आमच्या घरापासून थोडं काही अंतरावर 2 किलोमीटरवरच आहे हे. तर इथे आहे हॅपी स्ट्रीट. आज संडे आहे, संडेला हॅपी स्ट्रीट आहे. हॅपी स्ट्रीटचा अर्थच तो आहे की रोडवर केलेला जाणारा शो आहे हा. तर मी आपल्या फ्रेंड्ससोबत गेलेली आहे. तर माझे फ्रेंड्स दुसरे कोणी नाही, माझ्या जावा, माझ्या नंदा, बस याच माझ्या फ्रेंड्स आहे. तर यांच्यासोबत मी आलेली आहे हॅपी स्ट्रीटला. आम्ही खूप धमाल केलेली आहे, खूप एक्झरसाइज पण केली, झुंबा केला, डान्स केला आणि काय काय नाही केलं, खूप खूप काही केलेलं आहे. तर चला मी दाखवते तुम्हाला. भाई तालियां जोर से बजनी चाहिए विपिन और तन्वी के लिए। गेस्ट कोण आलेले आहे तर बघा तुम्ही आता. क्या बात है भाई, जोरदार तालियां भाई, विपिन भाई जोरदार तालियां। कैसा लग रहा है सर नागपुर आकर? मराठीत बोलू रे बा. काय म्हणते गोदनीकर? जेवण करून आले का इकडे? त्याला नागपूरमध्ये येताना माहित आहे का थोडस भेवच लागते. त्याला एका उत्तरचं माहित आहे का फटकन दुसरं उत्तर येऊन जाते. तुमच्या भाषेत काय म्हणते त्याला? मुजोरी. सकाळी म्हणजे ह्या सकाळचा पहिल्यांदा इव्हेंट घेऊन राहिलो मी. चांगली अरेंजमेंट केली आहे ऑर्गनायझरनं आणि तुमचं पण प्रेम एवढ्या सकाळी कोण येते उठून आले तुम्ही. पण मला तर वाटून राहिलं मायापेक्षा जास्त तुम्ही तन्वीसाठी एक्साइटेड आहे. तिथून इथे यायला एवढा वेळ लागला तुला? द्या माईक द्या, आता गेला तुमचा टाइम. मला वेळ लागणारच आहे, कारण की एवढा शरारा घातलेला आहे, एवढा मेकअप केलेला आहे, मला एवढा जोरात चालता नाही येत. जीप तर बरोबर चालते ती. झालं? एवढ्या सकाळी सकाळी झोपेतून उठून येऊ का? बरं एवढा उशीर कोण झाला? हे लोक 5:30 करा, नाही तर बस इथून तर लेवल अशी नर्वसनेसची अशी 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 पुरी खाली झाली जाईल. बनायचं असेल कोणाला तर मी याला विचारलं होतं की तुला काय बनायचं आहे. आता जर आपण इंजिनिअरिंग करत असेल तर आपण इंजिनियर म्हणतो, डॉक्टर म्हणतो, तर हा म्हणे मला वॉचमन बनायचं आहे. तर हेच गेस्ट आहेत आमच्याकडे आज आलेले आहे. तर आम्हीच हा स्पॉन्सर केला होता शो, तर त्यामुळे आम्ही यांना घरी बोलवलं आहे. तर खूप छान होते तन्वी आणि विपिन दादा, खूप छान होते. त्यांना एकदाच म्हटलं घरी यासाठी, तर ते आले आणि त्यांच्यासोबत आम्हाला थोडा वेळच मिळाला. 15 ते 20 मिनटं ते म्हणजे जवळजवळ अर्धा तास ते थांबले. पण खूप छान त्यांच्यासोबत आम्हाला वेळ घालवता आला आहे. त्यांनी पण आमच्यासोबत छान वेळ घालवला आहे. आणि जेवढे ते व्हिडिओमध्ये आपण त्यांना बघतो कॉमेडी वगैरे, त्यांचं जे काही सिम्पल बोलणं अगदी बरोबर तसंच आहे. आणि तन्वीताई तर इतक्या सुंदर आहे दिसायला, जेवढं त्या व्हिडिओमध्ये दिसतं त्याच्यापेक्षा काही पटीनं त्या सुंदर आहेत, काही पटीने त्या सुंदर आहेत. आणि विपिन दादा पण खूप छान, खूप कॉमेडी केली त्यांनी. आणि जसं मी आरतीचं ताट त्यांना दिसलं तर त्यांनी पण म्हटलं की शूट करा. यांनी इतकी तयारी आपल्यासाठी केली तर शूट करणं बनतेच. त्यांच्या कॅमेरामॅनला त्यांनी शूट करायला लावलं. आणि मी पण त्यांना म्हटलं की माझं पण एक छोटंसं, म्हणजे मी पण एक छोटंसं कंटेंट क्रिएटर आहे, तर म्हणजे बघा. त्यांनी म्हटलं की मला तुम्ही टॅग करा वगैरे. बसले, चहा नाश्ता वगैरे. चहा तर नाही घेतला त्यांनी आणि नाश्ता पण नाही घेतला, कारण ऑलरेडी ते नाश्ता करून आलेले होते. तर त्यांनी नको म्हटलं, प्रवासात आहे, 2 वाजतापासून घरून निघालो आहे. तर त्यांनी फक्त थंड घेतलं आणि खूप छान गोष्टी केल्या. त्यांनी म्हटलं की तुमचं घर खूप छान आहे, खूप हॅपी आहे आणि खूप म्हणजे असं
काय म्हणतात त्याला, जुन्या आठवणी येतात. मामाकडे आम्ही लहान असताना जात होतो तेव्हा असं सर्व वाटते. इतकी मोठी फॅमिली, इतकं मोठं घर पाहून त्यांना खूप आनंद झाला. लहानपण पुन्हा समोर आलेलं आहे आपल्याला असं वाटतं म्हणे. खूप छान तन्वी आणि विपिन दादा. कसं वाटलं ताई? मस्त वाटलं, घर छान आहे तुमचं, मस्त थँक्यू maintain केलेलं आहे. थँक्यू. तुमचा शो पण खूप छान झाला आज. तुमच्यामुळेच छान झालं. आम्ही सर्व तुमचे सबस्क्रायबर आहोत आणि तुमचे थँक्यू. आणि त्यानंतर त्यांच्यासोबत आम्ही भरपूर फोटोज काढले. सर्वांनी मिळून त्यांच्यासोबत फोटोज काढले. ते एका जागी उभे होते आणि त्यांना म्हणजे इथलं वातावरण खूप आवडलं. खूप शांती आहे म्हणे. मी म्हटलं थांबा, 1 ते 1.5 तास तुम्ही थांबा, नंतर कळतं तुम्हाला शांती वगैरे. पण त्यांना खूप आवडलं. खूप सर्वांनी फोटोज व्हिडिओज केले. त्यांची रील्स बनवायची पण इच्छा होती, पण त्यांची 12 वाजता म्हणजे 2 वाजता परत त्यांना कुठेतरी इव्हेंट होतं, म्हणून त्यांना लवकर निघायचं होतं. पण तरी भरपूर त्यांनी वेळ आम्हाला दिला आणि खूप छान तन्वीताई आणि विपिन दादा खूप छान. तर अशी होती आमची त्यांच्यासोबतची आजची संडेचं मॉर्निंग आणि दुपार. खूप छान होते. तर नक्कीच तुम्ही हा व्लॉग बघा. छोटासा व्लॉग मी इथे बनवलेला आहे. तुम्हाला कसा वाटला तर नक्कीच सांगा. आणि जसं तुम्ही आता विपिन दादा आणि तन्वीताईला इतकं प्रेम देता, त्यातलंच थोडंसं मलासुद्धा द्या. लाईक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर अशाच मस्त मस्त रेसिपीसोबत आणि व्हिडिओ